ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय बडे मुद्दे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून एक नवा वाद निर्माण झालाय। संभाजी भिडे कमेंट करण्याच्या लायकीची माणसं आहेत का, असा थेट सवाल त्यांनी विचारला आणि शरद पवार यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला। मराठा म्हणजे वाघ आणि सिंह, आरक्षण कुठे घेऊन बसलात, असं विधान संभाजी भिडे गुरुजींनी केलेलं होतं। त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी त्यांची लायकीच काढली। संभाजी भिडे ह्याच्यावर काही कॉमेंट करायच्या लायकीची माणसं, संभाजी भिडे ह्याच्यावर काही कॉमेंट करायच्या लायकीची माणसं। पत्रकारांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी असं उत्तर दिलं। मराठा जात ही सबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही, असं संभाजी भिडे म्हणाले। मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठे घेऊन बसलाय, असा सवाल संभाजी भिडेंनी विचारला होता। वाघ आणि सिंहांनी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही, निःशुल्क असलं तरी सुद्धा जावं का? विमान उडवण्याची कला, त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लब, माशांनी मलाही स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश पाहिजे, जावं का? आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का? शरद पवार आणि संभाजी भिडे यांच्यात जुंपण्याच्या आधी मनोज जरांगे पाटलांनीही तिखट शब्दात समाचार घेतला। आरक्षणाची काय गरज आहे हे मराठा समाजाला चांगलं माहिती आहे, अशा शब्दात मनोज जरांगेंनी संभाजी भिडेंना सुनावलं। याला त्याला दोष देऊन उपयोग न राहिला, आता उपयोग नाही दोष देऊन। हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि वाघ आरक्षणाची शिकार करील ना, जंगल आमचं आहे ना, वाघ शिकार करणार आरक्षणाची कशाला लागतंय ना? हे ज्या ज्या संघटनेत मराठ्याचे पोर आहेत, ज्या पक्षात मराठ्याचे पोर आहेत, त्यांना माहिती आरक्षण कशाला लागतं। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या लढाईत संभाजी ब्रिगेडनेही उडी घेतली। खरं तर मनोहर पंत भिडे हे सरकारच्या तालावर नाचणारा व्यक्ती आणि खरं तर त्या माणसाची आरक्षणावर बोलण्याची खरं तर लायकी सुद्धा नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस हाच मराठा समाज कुठं आंदोलनं करायची असतील किंवा काय मोर्चे काढायचे असतील, कधी दंगली पेटवायची असतील भिडेंना, तिथं हिंदू म्हणून चालतो। संभाजी भिडेंवर करण्यात आलेल्या टीकेला काय उत्तर देण्यात आलंय ते पाहूया। त्यांचं स्टेटमेंटवरती बघितलेलं आहे, तर गुरुजींची लायकी काढण्या इतपत मोठा माणूस शरद पवार आहे असं काय मला वाटत नाही। आणि गुरुजींची पात्रता काय आणि आपली पात्रता काय हे आपण ओळखावं। जो MSCB गोल्ड माणूस आहे, ज्यानं देशधर्मासाठी व्रतवकिल्य केलं आणि देशधर्मासाठी आपला सर्वस्व त्याग केलं, अशा माणसाची लायकी काढण्याचा अधिकार शरद पवारांना अजिबात नाही आहे। आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज बांधव आक्रमक झालेत, तर संभाजी भिडेंनी आरक्षण कुठे घेऊन बसलाय असा सवाल उपस्थित केला। त्यावरून शरद पवारांनी लायकी काढल्यानं नवा वाद वाढला। एकंदरीत आरक्षणावरून सुरूच असलेली लढाई आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गेली 18 वर्ष या महाराष्ट्रात एक प्रश्न विचारला गेला, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न झाला। राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली? हा प्रश्न नेहमी राजकारणात गाजतो, त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारले जातात। हा प्रश्न नेहमी गाजत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वक्तव्य केलं। राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली, त्याला जबाबदार कोण आहे? आणि त्यांच्या या वक्तव्याच्या नंतर एक नवा वाद निर्माण झाला। तातडीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय राऊत मैदानात उतरले आणि त्यांनी सांगितलं, राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली? राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून 19 वर्ष उलटून गेले। मात्र अजूनही राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली हा प्रश्न चर्चेत येत असतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत थेट वक्तव्य केलं। राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, त्याला जबाबदार उद्धव ठाकरे होते। 1995च्या निवडणुकीत राज ठाकरे
यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार केला। त्यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला, पण ज्यावेळी राज ठाकरेंना पक्षात जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मनातली इच्छा बाहेर आली। जशी त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती तशीच त्यांची पक्ष ताब्यात घेण्याची इच्छा जागी झाली। त्यामुळेच राज यांना बाजूला करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं। राज ठाकरे जी कहते थे जहाँ शिवसेना कमज़ोर है उसकी जिम्मेदारी मैं लेता हूँ, लेकिन इनसिक्योरिटी के वजह से वो भी नहीं दे पाए, वो दिया। और इसीलिए राज ठाकरे जी को, बाला साहब ठाकरे जी की इच्छा नहीं थी राज ठाकरे जाए। एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरल्यानं संजय राऊत मैदानात उतरले। एकनाथ शिंदे खोटं बोलत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। राज ठाकरे पक्ष सोडताना मी सोबत होतो तर एकनाथ शिंदे त्यावेळी ठाण्यात होते असा टोला संजय राऊतांनी लगावला। फिल्में निकालते हैं, धर्मवीर 1, धर्मवीर 2, कोई और, अब हम नमक हराम 2 निकालने वाले हैं ना, तब ये सब स्क्रीन प्ले उसमें आ जाएगा। आगामी धर्मवीर 2 सिनेमात राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यासंदर्भातला प्रसंग चित्रित करण्यात आल्याची चर्चा आहे। त्यामुळे संजय राऊतांनी नमक हराम सिनेमा काढण्याचं वक्तव्य केलं। राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होऊन अनेक प्रश्न निर्माण झाले। आता या प्रश्नांची उत्तरं धर्मवीर 2 मध्ये मिळतात की संजय राऊतांच्या आगामी नमक हराम सिनेमात मिळतात, लवकरच कळेल। त्यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लाडकी बहीण योजनेवरून राजकारण सुरू असताना आता नव्या वादाची त्यात भर पडली आहे। या योजनेसाठी विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याच्या संदर्भातली चर्चा सुरू झाली। विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली। सरकारचा हा घाट असल्याचं सांगितलं तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले। नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधल्या विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली, पण महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीची काही घोषणा झाली नाही। निवडणूक आयोगानं सणासुदीचं कारण पुढे केलं होतं। बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है। दैट इज लाइक गणेश फेस्टिवल, पितृपक्ष, नवरात्रि, दिवाली, all that put together, this is what we thought that we can handle as 2 elections at a time. खरं तर यापूर्वी निवडणूक आयोगानं हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकांची एकाच वेळी घोषणा केली होती। त्यामुळे यंदाही तोच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता होती, पण निवडणूक आयोगानं त्याला छेद देत महाराष्ट्राला वगळलं आणि त्यामुळेच राज्यातल्या विधानसभा पुढे ढकलल्याची चर्चा सुरू झाली। लाडकी बहीण योजनेसाठी विधानसभा पुढे ढकलण्याचा घाट घातल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। 1 नेशन 1 इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली। त्याचा अर्थ एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा आग्रह प्रधानमंत्र्यांचा होता आणि दुसऱ्या दिवशीच या 3 राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा त्यांनी जाहीर केल्या। लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। त्यासाठी सरकारला आणखी काही काळ लागणार आहे। निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास सरकारला त्यात अडचण येणार आहे। हे बघा, कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत आणि हा रडीचा डाव आहे। म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे ह्या सरकारचं। लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झाली आहे। ही योजना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचं मतांमध्ये रूपांतर होईल अशी सत्ताधाऱ्यांना अपेक्षा आहे। मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आरोपांचं खंडन केलंय। मुळातच निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या तारखा घोषित करायच्या असतात आणि आत्ताच
त्यांनी ज्यावेळी तारखा घोषित केल्या त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राबद्दल देखील खुलासा केलेला आहे. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे. मध्य प्रदेशात ही योजना जबरदस्त यशस्वी ठरली, तर कर्नाटकात काँग्रेसनं अशाच प्रकारची योजना जाहीर करून भाजपची सत्ता खालसा केली. आता महायुतीची सगळी भिस्त या योजनेवर आहे. पण लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक पुढे ढकलली जाणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंडळी, बडे मुद्दे हा शो टीव्हीच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबवर सुद्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता. मी सुद्धा आता हा शो यूट्यूबवर लाईव्ह पाहत होतो. तुमच्या कमेंट काय येत आहेत, तुम्ही काय बोलतायत हे सुद्धा पाहत होतो. कारण जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा सामान्य माणसाचं मत सुद्धा विचारात घेणारा, त्यांचे प्रश्न पाहुण्यांना विचारणारा हा एकमेव शो आहे. त्यामुळे या शोमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही थेट सहभागी होऊ शकता आणि तुमची मतं, तुमच्या कमेंट, तुमचे प्रश्न सुद्धा मांडू शकता. रोज रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर तुम्ही दिवसभरातले धगधगते मुद्दे अर्थात बडे मुद्दे पाहायला विसरू नका. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.